हॅलो. काय प्रशांत, कसा आहेस? छान. मी निलेश गोयल फ्रॉम स्कॅनिंग. प्रशांतला मी गेले 16 वर्ष झाले ओळखतो आणि 2016मध्ये एकदा पहिल्यांदा आमच्या दोघांची भेट झाली आणि त्याच्यात त्याने OT कंट्रोल पॅनल चालू करायचा विचार होता तेव्हा त्याचा. कारण माझ्याकडे ऑर्डर पण होती तेव्हा. तर मला वाटलं, प्रशांतशी बोलून मला असं वाटलं की याच्यावर काम केलं पाहिजे आणि हा आपल्याला तेवढं चांगलं प्रोडक्ट डिलिव्हरी करू शकतो. तर तेव्हा 2 ऑपरेशन थिएटरची ऑर्डर मी पहिल्यांदा प्रशांतला दिली आणि खरंच तो म्हणजे ज्या पद्धतीने त्याने ते प्रोडक्ट डेव्हलप करून ज्या वेळेत दिलं, ज्या कॉस्टिंगमध्ये दिलं, ते रिअली ॲप्रिशिएबल होतं. त्याची ती पहिली ऑर्डर होती, पण त्या पहिल्या ऑर्डरमध्ये सुद्धा त्याने ज्या प्रामाणिकपणे आणि ज्या डेडिकेशनने त्याने ते काम केलं, दॅट वॉज रिअली ॲप्रिशिएबल होतं. ते खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे असं नाही की त्याला ऑर्डर मिळाली कसं तरी पूर्ण करून द्यायचं म्हणून करून दिलं. त्याच्यात जे काही चॅलेंजेस होते त्या कंट्रोल पॅनलमध्ये, जेव्हा मी त्याला फोन केला किंवा सांगितलं की प्रशांत याच्यात हे इश्यूज आहेत, तेव्हा त्याने पर्सनली येऊन ते त्याला सॉल्व केले. त्याने ते चेंजेस करून दिले त्या कंट्रोल पॅनलमध्ये. असं नाही की एकदा दिलं म्हणजे विषय संपला. पण तेव्हापासून माझे आणि प्रशांतचे जे रिलेशन डेव्हलप झालेत, ते आजपर्यंत 10 वर्ष झाले बिझनेस रिलेशन. आजपर्यंत म्हणजे परत पाठी बघावा लागला नाही आहे किंवा त्याने प्रत्येक वेळेस त्या प्रत्येक प्रोडक्टमध्ये जे चॅलेंजेस आले, मार्केट डिमांड आली, ते प्रत्येक डिमांडला त्याने फुलफिल करून ते चॅलेंजेस ओव्हरकम करत त्याने प्रत्येक वेळेस नवीन प्रोडक्ट डेव्हलप केलं आणि आज तो इथपर्यंत पोहोचला आहे. तर रिअली ॲप्रिशिएबल. आणि तो त्याच्या हिमतीने, त्याच्या मेहनतीनं आज इथपर्यंत इथं पोहोचला. तर त्या प्राऊड आहे मला की बुवा आज आपला एवढा चांगला मित्र इथपर्यंत पोहोचला आहे. तो रिअली ॲप्रिशिएबल आहे. तर असंच माझी त्याला विशेष आहे की तो असाच पुढं जात जाओ आणि अजून तो या लाईनमध्ये मास्टर होऊन तरक्की केली पाहिजे त्याने.